हॅलो गाईज, वेलकम बॅक टू चॅनल. सो आज आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे माझा सर्वात पहिला ॲक्शन कॅमेरा. आजच्या या कॅमेराच्या अनबॉक्सिंगमध्ये आपण फक्त अनबॉक्सिंग करणार आहे, कारण तुम्हाला त्याचे आवाज वगैरे जे काय असं रिव्ह्यू आहे तो सगळा तर नंतर जेव्हा आपण रायडिंगचे व्लॉग्स टाकू तेव्हा तर तुम्हाला मिळणारच आहे. सो आता आणि बाहेर पण पाऊस आहे, खूप तुफान पाऊस आहे सध्या, त्यामुळे मी आता वेगळे याच्यासाठी बाहेर जाऊन ह्याचे व्हिडिओ काढायला नाही जाणार. तर जे काय ते फक्त आपण अनबॉक्सिंग करून बघूया आणि ह्याच्यामध्ये आपल्याला काय काय मिळतं ते आपण बघूया. हा बॉक्स आपण साईडला ठेवून देऊया आणि ह्याच्यामध्ये आता ही आपल्याला अशी बॅग मिळाली आहे ज्याच्यामध्ये आपलं पूर्ण ॲक्सेसरीज आणि कॅमेरा आहे. तर आता आपण ह्याला ओपन करून बघूया. ह्याच्यामध्ये आपल्याला एवढ्या सगळ्या गोष्टी मिळतात. आपण बघूया काय काय आहे ते. हा पहिला तर कॅमेरा आहे आणि कॅमेरासोबत एक क्लिप माउंट मिळतोय. त्यासोबत हा माईक आहे, वायर्ड माईक आहे. हे सगळं काय काय मिळतंय. हे हँडलला लावायचं आहे. ह्या सगळ्यांची ॲक्च्युली मला नावं नाही माहिती. हे मी ओपन केलं आहे म्हणून ह्यातली एक पिशवी हरवली माझ्याकडनं. हा स्केलेटन माउंट आहे. त्याच्यात हे माउंट्स आहेत अजून खूप सारे. ह्याला डबल साइडेड टेप लावलेली आहे. हे अजून एक आणि ही एक्स्ट्राची बॅटरी मिळते ती बॅटरी आणि हे वेलक्रोज आहेत. हे वेलक्रोज मी इथेच ठेवतो आणि ह्या थोड्या 2 झिप टाईज आणि एक मेटल नाही हे वायर दिली आहे, वायर सारखं काहीतरी आहे. आणि हे चार्जिंग केबल, ही चार्जिंग केबल आहे, हे इथे ठेवून देतो मी. आणि हां, ह्याच्यासोबत मी एक मेमरी कार्ड पण ऑर्डर केलं आहे. हे पॅट्रिएटचं 128 GB V30 क्लास 10चं मेमरी कार्ड आहे. हे बघा, हे मला पडलं किती 789ला पडलं हे मला, कारण का बाकीचे सॅनडिस्क वगैरे हे 1200 समथिंगला जात होते. आणि आता ऑब्व्हियसली मंथ एंड आहे, सो बजेट नाही आपलं तेवढं. हे त्याचं हे दुसरंच आहे. हे युजर मॅन्युअल आहे आणि ॲप ह्याच्यावरनं डाउनलोड करता येतं आपल्याला ह्याच्यावरनं. आणि हे युजर मॅन्युअल आहे, ह्याच्यावरनं ॲप डाउनलोड करता येतं आणि हे युजर मॅन्युअल आहे. आणि हे वॉरंटी कार्ड आहे, सोबत थँक्यू कार्ड आहे. हे बघा इथे स्कॅन दिस कोड, हे इथे स्कॅन दिस कोड अँड क्लेम वॉरंटी. प्रोज अँड कॉन्स पण दिले आहेत आणि लिहिले इथे नो कॉन्स, म्हणजे ह्याची काही कॉन्सच नाही आहेत. आणि हा एक क्लॉथ आहे, याच्याने आपण हा आपला कॅमेरा असा पुसू शकतो. मी ओपन करून दाखवतो. हे ह्याचं वॉटरप्रूफ आहे, केस आहे. ह्याच्यामध्ये टाकल्यावरती तो 1110 फीट पर्यंत वॉटरप्रूफ होतो कॅमेरा. आणि हा बघा, हा कॅमेरा आहे. ह्याच्यामध्ये मी इथे ऑलरेडी मेमरी कार्ड टाकलेलं आहे म्हणून मला हे डिरेक्ट रेकॉर्डिंग सुरू करेल. हे बघा, ही अशी 5K 30 FPS वरती ऑलरेडी शूट केलेलं आहे. आता ह्याचे रिव्ह्यू वगैरे तर हे तुम्हाला सगळं नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. मी ह्याला परत बंद करून ठेवून दिला. परत वॉटरप्रूफ माउंट केसमध्ये ठेवून देतो ह्याला. हां, फक्त ह्याच्यामध्ये एक असं हे वाटलं मला की तुम्ही जर वॉटरप्रूफ केस वापरली ना तर इथे तुम्हाला माईक लावायला, हा वाला माईक लावायला काही चान्स नाही आहे. आणि ना तुम्ही ह्याला ब्लूटूथने माईक लावू शकता. सो तुम्हाला जेव्हा पण तुम्ही ह्याच्याने व्हिडिओ रेकॉर्ड कराल तेव्हा तुम्हाला फोनला माईक लावून वेगळा फोनने व्हॉइस रेकॉर्ड करावी लागेल आणि त्याच्याने मग ह्याच्यातला व्हिडिओ आणि फोनमधला व्हॉइस हे दोन्ही काय ते सोबत मॅच करून वगैरे तसं रेकॉर्डेड व्हिडिओला एडिट करावं लागेल. फक्त हा एकच आहे, कारण का बाकीचे जे EZ1 Pro आला आहे नवीन त्याच्यामध्ये इनबिल्ट ब्लूटूथ आहे. सो आपण डिरेक्टली माईकच त्याला हे अटॅच करू शकतो. तर कसा वाटलं तुम्हाला हा माझा ॲक्शन कॅमेरा, माझा पहिला ॲक्शन कॅमेरा, हे मला नक्की सांगा कमेंट्समध्ये. आणि मला थोडेफार असे डेस्टिनेशन्स हवे आहेत कुठे कुठे राईड करत जायला. सो ते पण तुम्हाला माहिती असतील तर ते पण मला कमेंट्समध्ये सांगा.
आता हे परत आपण ठेवून देऊया जसं आहे तसं. पसारा बघितला तर आई येऊन ओरडेल.